महादेवाने डाव टाकल्याबरोबर 8 पडलं. आई आंब्याने विचारलं. नाही नाही म्हणले, तिथं म्हणले 4च पडलं. 4च पडलं. हो 8 पडलं तर म्हणले 4च पडलं. 4च पडलं. आता साक्ष कोण? हो समोरून नारद मुनी आले. नारद मुनी आले. काय म्हणले? नारदा या 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 या, बरं झालं तुम्ही आलाव या ठिकाणी. बरोबर आहे. हो नारद मुनींची स्वारी आल्याबरोबर त्यांना बोलवण्यात आलं, पाचारण करण्यात आलं. दोन्ही हात जोडून पुढे उभा राहिले. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महादेवाला पाहिलं. देवा क्षमा करा मला. हो आलो मी दासांचा, मी दास चरणावरी ठेविला माता. सांभाळ करावं ना आता तुम्ही. हो काय म्हणते? सांभाळ करावं सांभाळ करा. बरोबर आहे. आणि मग काय म्हणता? अंबाबाईने प्रश्न टाकला. नारदा तुम्ही इथं किती पडलेलं बघितलं बघा जरा. बघा आई मी येताना काही ऐकलं नाही, काही बघितलं नाही आणि काही बोललो पण नाही. काय म्हणता? काही बघितलं नाही, काही ऐकलं नाही आणि काही बोललो नाही. बरोबर. हो अंबाबाईला लगेच राग आला. लगेच खरूच सोडली. लगेच गचकरण सोडलं. नाईट सोडलं. आता काय करावं? होय की बरोबर. काय नाईट गचकरण. ते म्हणले अरे तू वेड्या बघता, तुला ऐकू आलं नाही, पाहिलं नाही, तू बोलला पण नाही. जा म्हणले आजपासून तू 6 महिने आंधळा होऊन फिर. आणि काय म्हणले? तुला बोललेला ऐकू येणार नाही. डोळे आले की तू बहिरा होशील. काय होशील? डोळे आले की बहिरा होणार. आणि ऐकू आलं की आंधळा होणार. काय म्हणले? ऐकू आले की मुका होणार. डोळे आले की बहिरा होणार. आता म्हणजे 6 महिने आंधळा होऊन फिरशील. वनी वनी फिरलं मग महादेवाला आधी माझी शक्ती ऐकतेत काय? अंबाबाई जाग्या झाल्या आणि विचारलं काय हो महादेवा, त्याला आंधळा केलं तुमचा चेहरा का करून बसला? का झाला थोडा एवढा झाला? का बारीक झाला? बारीक चेहरा कसा काय झाला असं म्हणता? महादेवाने सांगितलं आता म्हणले मी जरा बाहेर प्रदक्षिणा मारून येतो जरा. जे महादेव नंदीवर बसले फरार म्हणजे काय? गुप्त झाले. काय म्हणता? महादेव गेल्यावर या नारदाला वेद लागले. देवासाठी आरडू लागला, बोलू लागला. काय कारण पुसावे आंबे केला.